काम करतो आहे. दिव्यात राहणारे सर्वसामान्य हे रेल्वेवर अवलंबून असतात आणि मी सुद्धा एके काही प्रवासी होतो आणि प्रवाशांसाठी काहीतरी करण्याचं मला असं वाटलं आणि त्याच्यानंतरच मी प्रवासी संघटनेतर्फे काम करत राहिलो. आमचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या ज्याप्रमाणे त्यांनी दिव्याचा कायापालट केला स्थानकाचा, त्यांच्यासोबत जाऊन काम करण्याचं अधिक उत्साह येतो आहे आणि श्रीकांतजींच्या मार्गदर्शनाखाली मी रेल्वेचं जे प्रवासी संघटनेचं काम हे माझी प्रवासी संघटना ही सातत्याने चांगल्या प्रकारे करत आहे. आणि शहराचं म्हटलं तर आमचे शहर प्रमुख माजी उपमहापौर रमाकांतजी मडवी यांच्या नेतृत्वाखाली दिवा शहरात शिवसेनेचं प्रचंड काम आहे आणि शिवसेनेवर काम करणारी प्रेम करणारी इथली लोकं आहेत. त्याच्यामुळेच जेव्हा जेव्हा आंदोलनं असतील, मोर्चे असतील, अगदी निवडणुका असतील, दिवेकर नेहमीच आमच्या शिवसेनेसोबत राहिलेली आहेत आणि त्यामुळे या दिव्यात या लोकांसाठी काम करण्याची प्रेरणा, त्यांचा उत्साह मला नेहमीच देत असतो आणि आमचे सगळेचे सगळे पदाधिकारी जे पक्षातले असतील, आमच्या संघटनेतले असतील, नेहमीच माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करतात आणि येणाऱ्या काळात या लोकांचा जो विश्वास आहे माझ्यावर, तो त्या विश्वासाला पात्र होण्याची मी खात्री घेतो आणि त्यांच्यासाठी चांगलं काम येणाऱ्या काळात मी करेन. आदेशजी, असं कुठलं काम आहे जे तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही खास करून जे प्रेक्षक आहेत त्यांना सांगू इच्छितात की हे दिव्यात झालं पाहिजे हे काम? दिव्यात बघा, दिव्याची अवस्था आपण पाहिलं असेल तर 10 ते 15 वर्षात दिवा हा प्रचंड प्रमाणात बदललेला आहे. दिव्यातले रस्ते असतील, दिव्यातली सर्व एकंदरीत परिस्थिती पाहिली आपण तर त्याच्यात प्रचंड बदल झाला आहे. पण दिवा शहरात तितकाच वेगाने वाढतो आहे. त्याच्यामुळे येणारी जी वाढणारी लोकसंख्या आहे तिला ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पोचण्यास थोडा उशीर होतो आहे. परंतु या निमित्तानं मी इतकंच सांगेन, आपण जर या शिवसेनेवर, आमच्या पक्षावर, माझ्यावर प्रेम दाखवला तर येणाऱ्या काळात ज्या काही अडचणी असतील, ज्या नवीन शहरीकरणात सातत्याने होत असतात त्या सगळ्या सोडवण्याची मी आज या सर्व प्रेक्षक म्हणजे माझ्या चाहत्यावर्गांना खात्री देतो. भगत जी, आज आपका जन्मोत्सव है तो आपको सबसे पहले गिफ्ट कौन मिला? जन्मोत्सव का हो गया, आप आए, अच्छा लगा मेरे को. कितने वर्ष हो गए भाई? कितने वर्ष हो गए? पहला गिफ्ट दिवेकरांसाठी जे काम करण्याची इच्छा ती व्यक्त केली आणि त्यासोबतच त्यांनी दिवा रेल्वे प्रवासी स्टेजवर जावे स्टेज
परेश चालू करा. प्रवास करते त्या स्वतःच संसार. मुंबई सारख्या बलाढ्य शहरात रोज हजारो माणसं आपली स्वप्न घेऊन येतात. आपापल्या सोयीनुसार स्वतःचे संसार थांबतात. या सगळ्यांना आपल्यात सामावून घेणारं मुंबई जवळचं महत्वाचं शहर म्हणजे दिवा शहर. हे मध्यमवर्गीय कुटुंबांचं शहर आहे. इथल्या बहुतांश घरातील माणूस हा घड्याळाच्या काट्यावर धावून नोकरी करतो आणि रोज मुंबई लोकलने प्रवास करतो. पूर्वी दिवा स्थानकातून हा लोकल प्रवास फार खडतर होता. इथे कोणत्याच सोयी सुविधा नव्हत्या. ज्या शहरातली निम्म्याहून अधिक जनता लोकलने प्रवास करते त्या शहराच्या रेल्वे स्थानकाची ही अवस्था. हे त्याच्या मनात बदल होतं. एक सर्वसामान्य प्रवासी जागा झाला आणि दिवा शहरात एक बुलंद आवाज उठला. तो आवाज म्हणजे आदेश भागत. सामान्य जनतेचा आपला हक्काचा आदेशदार. लहानपणापासूनच नेतृत्वाचे कसब अंगी. लोककल्याणासाठी धावून जाण्याची क्षमता त्याच्यात. या गुणांमुळेच तो आपल्या माणसांचा आधार बनला. मंत्री नसून राजा बनला. त्याच्याकडे सत्ता नव्हती पण इच्छा. या इच्छेच्या जोरावर त्याने अनेक संकटांशी सामना केला. दिवा शहरात पूर्वीपासूनच कोकणी माणसाची वस्ती अधिक होती. एवढे प्रवासी असून सुद्धा कोकणात जाणाऱ्या कोणत्याही मेल एक्सप्रेस दिवा स्थानकात थांबत नव्हत्या. प्रवाशांचे होणारे हाल बघून आदेश दादाने रेल्वे प्रशासनाकडे कोकण दिशेच्या गाड्या थांबवण्याची मागणी केली. हा निर्णय अंमलात आणण्यासाठी त्याने तमाम जनतेला बरोबर घेऊन दिवा स्थानकात अनेक छोटी मोठी आंदोलनं केली. शेवटी त्याच्या जिद्दीचा विजय झाला आणि कोकणात जाणाऱ्या काही स्पेशल मेल एक्सप्रेस गाड्या दिवा स्थानकात थांबवून टाकल्या. कोरोना काळात तर समाजाला मदतीची सर्वाधिक गरज होती. आदेश दादाने कोरोना काळात लसीचे कॅम्प असो किंवा कोरोनाग्रस्त कुटुंबाची मदत असो अशी सगळीच कामं मोठ्या धीराने केली. एवढंच नव्हे तर दिवा पश्चिमेतील 350 पेक्षा जास्त नागरिकांना सलग 4 महिने 2 वेळचं जेवण देऊन आधार दिला. दिवा शहर हे प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाला आपलंसं वाटणारं आहे. पण मध्यंतरीच्या काळात कचऱ्याच्या घाणीने दिवा गावचं प्रवेशद्वार भरून गेलं होतं. लोक त्याच कचऱ्यातून चालत होते. रोगराई वाढत होती. हे दृश्य आदेश दादाला बखवलं. त्याने हे बदलण्यासाठी प्रशासनाला विनंती केली. मात्र सुधारणेला खूप वेळ लागतो हे लक्षात आल्यावर त्यांनी स्वबळावर एका रात्रीत दिवा प्रवेशद्वाराचा चेहरा मोहराच बदलला.
सगळी घाण साफ करून तिथे आकर्षक कोपरा तयार केला. कचरा कुंडीचा सेल्फी पॉइंट झाला. त्याच्या कामातील पुढचा महत्वाचा भाग म्हणजे मृत्यूचा सापळा असणारं रेल्वे फाटक. इथं महिन्याला 10 ते 12 निष्पाप दिवेकरांचा बळी जात होता. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पाठबळातून त्याने रेल्वे ब्रिजचं काम मार्गी लावलं आणि रेल्वे क्रॉसिंग बंद झाली. यामुळे अनेकांचे जीव वाचले. इथली एक महत्वाची समस्या म्हणजे दिव्यात अनेक कुटुंब कायद्याच्या नावाखाली बेघर होत. नेहमीप्रमाणे इथेही आदेशदाता मदतीला धावून आला. घर वाचवण्यासाठी लागणारे सगळे श्रम त्याने घेतले. प्रसंगी भांडला. प्रशासनाविरोधात त्याने सामान्य जनतेसाठी आवाज उठवला आणि अनेक कुटुंबांना त्याने बेघर होण्यापासून वाचवलं. आपल्या आदेशदादाला लोकांच्या भल्यापुढे काहीच महत्वाचं वाटलं. त्याने प्रशासनाच्या विरोधात सुद्धा जनतेसाठी अनेक पलटवार केले. आज दिव्यातल्या समस्यांना वाचा फोडणारा हा एकमेव बुलंद आवाज आहे. कोणतंही संकट आलं तरी ते झेलायला आदेश भगत खंबीरपणे उभा आहे. कार्यकर्ता म्हणून पक्षाची कामं असो किंवा विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची वेळ असो, तो आपली भूमिका चोख बजावतो. आदेश दादाकडे नुसती ताकद नाही तर ती ताकद वापरण्यासाठीचं शिक्षण सुद्धा आहे. त्याच्या कामाच्या मुळाशी चांगल्या विचारांचं बीज आहे. असा तरुण, रुबाबदार, सुशिक्षित, मदतीला धावून येणारा लोकांचा हक्काचा माणूसच दिवा शहराचं भविष्य आहे. आदेश दादा, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझी पुढील वाटचाल यशस्वी होणार आहे यात शंका नाही. बुलंद आवाज होतोय. दिव्यातून आदेश येतोय. दादा थोड़ा आप लोग पीछे हो, थोड़ा पीछे हो मैम. बंगलिया कौन है? खाली है भाऊ. हेलो, नीचे आओ, नीचे आओ. एक्सक्यूज मी दादा, थोडं जवळ आहे प्लीज. एक फोटो घेतो प्लीज. स्माइल. पीछे आओ ना थोड़ा. थैंक यू.
सगळ्यांनी व्यवस्थित उभे राहा, व्यवस्थित उभे राहा, फोटोसाठी व्यवस्थित उभे राहा. चला या सगळ्यांनी समोर, चला सगळ्यांनी समोर, वेट समोर दादा, थँक्यू. इनको बैठ लेना. हाँ थँक्यू. थांबा थांबा थांबा, कोणत्या तरी एकाच बाजूने वरती या प्लीज. याच बाजूने या सगळ्यांनी, त्या बाजूने उतरायला ठेव प्लीज सगळ्यांना. दादा स्टेजवर ज्यांचं झालं त्यांना खाली समोर. एक एक ग्रुप या, घाई करू नका. चला बाकीच्यांनी या, बाकीच्यांनी या. एकाने इकडे या, एकाने इकडे या. ये समोर संदेश दादा थोडंसं मागे. थँक्यू. हां
थांबा ना एक मिनिट. थांब संतोष. किधर गए?